ढोल ताशांच्या गजरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मातोश्री बाहेर जल्लोष पाहायला मिळतोय। पदाधिकारी या ठिकाणी नृत्य देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्री देखील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केलेला होता आणि आता उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिक जल्लोष करत आहेत। सलग तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे। कालच्या निकालामध्ये 10 पैकी 10 जागा या ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकलेल्या आहेत, तर भाजप प्रणित अभाविपचा ठाकरेंच्या शिवसेनेनं धुव्वा उडवलेला होता। आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय। महिला कार्यकर्त्या या ठिकाणी नृत्य करताना आणि आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात। दृश्य आपण पाहतोय मुंबईतील उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरील आहेत। सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं घवघवीत यश मिळवल्यानंतर कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून सध्या मातोश्री बाहेर जल्लोष केला जातोय। महिला पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांनी डान्स केलेला आहे, आपला आनंद या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे देखील या पदाधिकाऱ्यांना भेटण्याची शक्यता आहे। मातोश्री बाहेरच या कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत मातोश्री बाहेरून आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी। धनंजय, सिनेट निवडणुकीमधील विजयानंतर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय, तू सध्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आहेत, कशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी पाहायला मिळतोय? प्रथमेश, नक्कीच आपण जर पाहिलं तर काल युवा सेनेने म्हणजेच शिवसेनेच्या युवा सेनेने सिनेटमध्ये 10च्या 10 जागांवर विजय मिळवल्यानंतर आज मातोश्रीवर जल्लोष पाहायला मिळतो। या ठिकाणी आपण जर पाहिले तर युवा सेनेचे पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील, ते या ठिकाणी सगळे जमलेले आपल्याला पाहायला मिळते। जल्लोषाचं वातावरण जे आहे ते सध्या मातोश्रीच्या अंगणात आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर आपण पाहिलं तर ढोल ताशाच्या गजरामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो केला जातोय। 10च्या 10 जागा ज्या आहेत ते निवडून आलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा विद्यापीठामध्ये युवा सेनाच आणि शिवसेनाच आहे हे दाखवून दिलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आहेत या ठिकाणी आपण थेट त्यांच्याशी बातचीत काय सांगाल? आज मातोश्रीच्या अंगणामध्ये जल्लोष होते, सिनेट निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे, काय नेमकी प्रतिक्रिया? ही सिनेट निवडणूक साधारण मागच्या 2.5 वर्षात व्हायची होती, पण ह्या घटनाबाह्य सरकारने ह्या निवडणूक हाणून पाडण्याचा अनेकदा प्रयत्न केला। मग ती मतदार नोंदणी खारिज करणं असावी किंवा स्थगिती आणणं असावी। साधारण युवा सेनेच्या वतीने 1 लाख मतदारांची नोंदणी केली होती। ती फायनल रोल ज्या वेळेस प्रसिद्ध होणार होता त्यावेळेस त्यांनी तो प्रयत्न केला की ही मतदार नोंदणी बाद, दुबार मतदार नोंदणी ही आमचे नेते सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे आणि वरुणजी सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली युवा सैनिकांनी ही परत ही दुबार मतदार नोंदणी केली। त्यानंतर ती मतदार नोंदणी केलेल्यानंतर अनेक आमच्या मतदारांची नाव याच्यातून वगळण्यात आली आणि आता ही निवडणूक साधारण 22 तारखेला होणार होती। अखेरच्या एक साधारण शेवटच्या 12 तासात त्यांनी पुन्हा एकदा स्थगिती आणण्याचा रडीचा डाव करण्याचा प्रयत्न केला। पण मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही किती रडीचा डाव केला, कितीही तुम्ही विलंब केला, तरीही हा विजय, तरीही मुंबई विद्यापीठावर हा भगवा फडकवलाय। हा शिवसैनिकांचा युवा सैनिकांच्या जेव्हा भगवा फडकवलेला आणि हा उच्च शिक्षित पदवीधर जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब
उद्धव ठाकरे पक्षासोबत आहे आणि इथून पुढच्या काळात सुद्धा हा सुशिक्षित मतदार हा तुम्हाला लक्षात येईल. ही ताकद जी आहे ती शिवसेनेची असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जल्लोषाचं वातावरण आपण पाहतो, अगदी जल्लोषात घोषणाबाजी सुरू आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी सगळे जे सिनेटचे विजयी उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी या जल्लोषात सहभागी होणार आहे. आणि या ठिकाणी याच ठिकाणी जे आहेत ते धनंजय मी तुला थोडा वेळ थांबवतोय. या ठिकाणी जल्लोष देखील सुरू आहे, तो आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया.